बरं ऐका, रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं हवं, त्यासोबत पोटभरीचं सुद्धा हवं, तर ही डाळ खिचडी तुमच्यासाठी. तर इथे मी साधारण 1 कप इतका कोलम तांदूळ घेतलेला आहे. आता डाळ खिचडीसाठी लांब लांब तांदूळ नको, त्यासाठी कोलम घेतलं. त्यानंतर त्याच कपने अर्धा कप मुगाची डाळ, अर्धा कप मसूर डाळ, या दोनच डाळी घेतलेल्या आहेत. या दोनच डाळी घेतली की भन्नार डाळ खिचडी होते. तर स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलं. भरपूर पाणी घालून 20 मिनिटं भिजवत ठेवूया. तोपर्यंत इकडे कढई सुद्धा तापायला ठेवली. 2 पळी तेल घातलं, 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप तेल मिक्स करायचं म्हणजे चव छान लागते. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, काही खडे मसाले, 2 मिरच्याचे काप, पातळ उभा चिरलेला कांदा 1 घातला. तर कांदा जो आहे हलका मऊ पडेल इतका आपण तळून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा मऊ पडला जातो. तर कांदा छान मऊ पडला की इथे मी लसूण, त्यामध्ये 2 चमचे जे आपले मसाल्याच्या डब्यात चमचे असतात त्याने 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून अशी पेस्ट जी आहे ठेचून घेतली होती. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अगदी चिमूटभर हिंग. इतकेच सुके मसाले घालायचे, यापेक्षा जास्त नको, कारण आपण लाल मिरची पावडर जी आहे ती वाटणामध्ये घातलेली आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला, तो घातला. 1 मीडियम साईजचा बटाटा सुद्धा आणि गाजर सुद्धा घातले. आता गाजर जे आहेत नसेल तर स्किप सुद्धा करू शकता. सर्व भाज्या ज्या आहेत छान अशा एकत्र करून घेतल्या आणि साधारण 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये छान पद्धतीने मिक्स केल्या. चवीनुसार मीठ इथेच घातलेलं आहे. त्यानंतर वाटाणे घातले हिरवे, ग्रीन पीसचे असतील तरी चालतील. त्यानंतर इथे जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परत. म्हणजे काय होतं, सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट सुद्धा होतील आणि त्यातल्या त्यात बाइंड सुद्धा मिळेल. त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथी घातली, हातावर क्रश करून. कस्तुरी मेथी अवश्य घाला, कारण त्याचा स्वाद जो आहे अप्रतिम लागतो. त्यानंतर जे भिजवत ठेवलेले डाळ तांदूळ होते त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं. डाळ तांदूळ सुद्धा कढईमध्ये घातले. साधारण 3 ते 4 मिनिटं छान असे मिक्स करून सोडून दिले, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते निघून जाईल. त्यानंतर इथे पाणी घेतलेलं आहे. साधारण 2 कपसाठी मी इथे 6 कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 कप तांदूळ, अर्धा कप दोन्ही डाळी, तर या ठिकाणी 2 कपसाठी मी 6 कप पाणी घेतलेलं आहे. इथे तिपटीने पाणी घ्यायचं, कारण आपली डाळ खिचडी जी आहे थोडी पातळ असते. त्यानंतर पाणी घातलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आता झाकण देऊन साधारण 20 मिनिटं लो फ्लेमवर शिजू देऊया. तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा करू शकता. मग कुकरमध्ये साधारण 2 शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा होईल. त्यानंतर झाकण काढलं. आता डाळ खिचडी थोडीशी पातळ असते, तर इकडे आपला तांदूळ सुद्धा शिजलेला आहे. आता तुम्हाला डाळ खिचडी थोडीशी स्मॅश करायची असली तर स्मॅशरने स्मॅश सुद्धा करू